गुड इव्हनिंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कशात सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आता बघा, आज आहे मंगळवार. तर बघा, संध्याकाळचे वाजले 6:30. देवापुढे दिवा लावला, इकडे आकाश दिवा पण लावलेला आहे. तर हे पहा, विरांशला घेऊन आले इकडे. आणि विरांश आता आबांच्या मागे लागून गेलेला मॅगी आणायला. तर विरांशला बघा, आज ह्यांनी काय आणली, पपई आणलेली. पपई चिरून दिली, सासूबाईंना पण आता खायला दिलेली आहे. पण एवढ्या गोड नाही म्हणतात, सासूबाई म्हणतात एवढी गोड नाही पपई. ह्यांनी चिक्कू पण आणलेले आहेत, पण चिक्कू कच्चे आहेत अजून. एकच हा पण पिकला आहे, एक पिकलेला होता, ते विरांशला पण दिलेला आहे. पण विरांश काय खाल्ला नाही. मॅगी, आणि तो इतका मागे लागला ह्यांच्या की आबांना फोन आला होता ह्यांच्या फ्रेंड्सचा, त्यांच्या मित्राचा फोन आला होता. पण काय अजिबात बोलू दिलं नाही. ह्यांनी कसं तरी 4 शब्द बोलले. मला पहिला त्याला मॅगी आणा, मॅगी करते. त्याला भूक लागली असेल, झोपेतनं उठलेला होता. आणि झोपेतनं उठल्यानंतर त्याला काही दूध आता पीत नाही, तो सर्दी खोकला असल्यामुळे जरा त्याला दूध काही दिलेलं नाही आणि त्याला भूक लागली असणार आहे. तर हे बघा, मॅगी करण्यासाठी इथं मी कढईमध्ये पाणी आधीच उकळायला ठेवलेलं आहे. म्हणजे तो आली की लगेच मॅगी 5 मिनिटात तयार करून द्यावी. त्याला आता भूक लागलेली आहे. चला, तर मग मी आता विरांशी वाट बघते आणि मॅगी करते आल्यानंतर. आणि काय होतं, आज सकाळी सुद्धा अशीच गडबड झाली. आज मेन म्हणजे विरांशला स्कूलमध्ये पाठवलं नव्हतं, त्यामुळे मग मी सकाळी काय व्हिडिओ काढणं काही जमलं नाही. त्याला सर्दी खोकला आहे म्हटल्यानंतर त्याच्याकडेच लक्ष देणं, आणि तो स्कूलमध्ये नाही गेला नसल्यामुळे तर मग त्याच्याकडे लक्ष देणं, त्याला खायला घालणं, आणि ह्याच्यामध्ये काय मला व्हिडिओ काढणं जमलं नाही. म्हटलं चला आता विरांशला आता इकडं आणलं मी. रसिका अजून काम चालू आहे. तर विनायक आले की विनायक घेऊन जात असतो नेहमी. तर म्हटलं विनायक यायच्या आता ह्यांना म्हटलं मॅगी आणा, म्हणजे मी मॅगी करते. पिल्लूला भूक लागलेली आहे, तो खाऊन तरी जाईल. मग उशिरा जेवलं तरी चालतं, 8:30-9ला. आत्ता वाजलेले 6:30. चला असो. पपई बघा आला दिसते बघा, खोकला आला का? आणलं का मॅगी? आणली का? अरे बापरे, मोठी आणली का? अरे देवा, दाखव ना मला, दाखव ना. वाव, विरांशने काय आणली? मॅगी. ओके, हां लगेच करून देते. 2 मिनिट्स. बघा लगेच रेडी, 2 मिनिट्स ओनली. हां लगेच देते बाळा. ते लागतं असंच करून. मग तू कसं करतो, रडतो बनू. लगेच देते 2 मिनिट्समध्ये. विरांश काय म्हणतो, पणजी आजीला पण दे म्हणतो. लागेल ग ना. हे इकडे बर, नाही देते दुसरा चमचा. बर दुसरा चमचा देते. योग मग राजा मॅगी तयार करते राजा. काय झालं? हे बघा विरांश आमचं नाचतो कसं बघा, कसं खोटं नाही. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला, आज बघा आता सकाळचे वाजलेले तर 10ला 10 कमी येत होता. आणि विरांश गेलेला आता स्कूलमध्ये, आणि मी इकडे आलेली रसिकाकडेच. 9:15 जवळजवळ रसिकाकडे आले. आणि रसिकाला पण आज जायचं होतं ऑफिसला, त्याच्यामुळे रसिका लवकरच ऑफिसला गेलेली आहे. सकाळची एवढी धावपळ असती, चिडचिडेपणा. बापरे, काय होतं, वेळेत नाही झालं आणि रसिकाची धावपळ होती, त्याच्यामुळे ती चिडचिड होती तिची. साहजिकच आहे. काय होतं, सगळं हँडल करणं नाही जमत. आता बघा, मी पण आता घरी जाते थोड्या वेळ, आणि मग घरनं येऊन पुन्हा इकडचं सगळं आवरते. काय झालेलं आहे, सासूबाईंचं पोट आज सकाळी दुखत होतं. मला म्हणजे दुखतंय म्हटल्या, म्हणून मग त्यांना केलेली आहे मी भाकरी केली आहे. तर बघा, आता मग सासूबाईंना भाकरी करून ठेवलेली आहे. मग तूप मीठ भाकरी त्यांना नाश्त्याला देते. हे म्हणले काय नाश्ता तिला आत्ता काही सध्या देऊ नको, मी येताना त्या आंघोळ बिंघोळ करून झोपलेल्या होत्या. मग आता जाते
आणि त्यांना तूप मीठ भाकरी नाश्त्याला देते आणि पुन्हा इकडे अर्धा तासात पुन्हा इकडे रिटर्न येते, कारण का इकडचं सगळं आवरायचं आहे. सगळं घर नीट आवरते. रसिकाची सकाळी खूप धावपळ होते. चला असं पुन्हा तिची मावशीबाई येतील रसिकाचं काम करायला आणि हे पण गेले असतील, निघाले असतील आता ऑफिसला. हे बघा घरी आली इकडे आणि सासूबाई झोपली. हे पहा, आणि आता त्यांना देते मी. हे बघा फोडणी करते, लसणाची फोडणी आणि भाकरी करते. भाकरी देते, भाकरी सगळे तर करून ठेवली होती जातानाच. हे बघा लसूण जरा ठेचून घातलेलं आहे, छान वास लागतो म्हणून. आणि त्यांना आता भाकरीवर ती फोडणी टाकते आणि देते खायला. हे बघा अर्धी भाकरीच घेतलेली आहे, जास्त देणार नाही आहे. हे पापूदर निघतं बघा भाकरीचं. हे बघा लसूण जरा ना लालसर होऊ दिलं आहे. हे बघा नीट उठून नीट बसा. हां हे बघा सगळ्यांची काळजी आपल्यालाच, हो की नाही. लहानाची काळजी आपल्याला, मोठ्याची काळजी आपल्याला, सगळ्यांची काळजी आपल्यालाच आहे. चला असू दे. मग सासूबाईंना म्हणजे कसं थोडं खाल्लं ना त्याला बीपीची गोळी देता येईल म्हणून मग ह्यांना काय म्हटलं, विरांश जाऊ दे स्कूलमध्ये आणि मग मी येतेच आहे. तर त्याप्रमाणे आली मी. सगळ्याकडचे लाईट चालू आहेत बघा, लाईट बिल तर हो म्हणून येते. चला आता इकडचं घरचं सगळं आवरलं. इकडे सासूबाईंचं झालं नाश्ता. चल मी रसिकाकडे चालली आहे, रसिकाकडे आणि मावशी येतील आता. चला आता सांगून निघाले तर मी तर ना सासूबाईंना मोठमोठ्याने ओढून सांगावं लागतं. जवळ आहे म्हणून बरं आहे घर रसिकाचं. एकच विंग जरी वेगळ्या असल्या तरी अपार्टमेंट एकच आहे. फक्त विंग वेगळं, अपार्टमेंट सोसायटी एकच आहे. आता रसिकाकडे गेले की रसिकाच्या घरचं थोडं आवरावरी करते, कारण का ते लेकराला पण टेन्शन नको आल्यानंतर कामावरनं. रसिकाकडचं ना एवढं आवरावरी चालली माझी, झटकाझटकी आवरावरी. विरांश नसले की सगळी कामं व्यवस्थित होतात. विरांश असले की सगळं अस्ताव्यस्त करतो, म्हणून असं काय नाही. चला चला सगळं आवरून घेते मावशीबाई येईपर्यंत. हे पाहता दुपारचे 12:30 वाजत आलेत आणि विरांशी स्कूल सुटती 1 वाजेपर्यंत सुटते, 1 वाजता. तर हे आणतो म्हणलेत, मिस्टर आणतो म्हणलेत विरांशला स्कूलमधनं, कारण का प्राजक्ता गेली ऑफिसला आणि सगळेच म्हणजे आज ऑफिसला गेलेले आहेत. त्याच्यामुळे आज कोणाला वेळ नाही आणायला. मग हे काय म्हणले की मी कामावर जाणार आहे, तर कामावरनं ऑफिसला गेल्यानंतर तसंच वेळात वेळ काढून आणतो, नाहीतर माझं पिल्लू बसेल स्कूलमध्ये. चला मी त्यांना म्हणलं होतं, नाहीतर मी जाते रिक्षा करून, ॲटो करून जाते आणि आणते पिल्लूला. तसंही रिक्षा करून आणलं तरी चालतं. चला तर असं येईल माझं थोड्या वेळाने पिल्लुडी. आणि आता बघा बऱ्यापैकी काम होत आलेली आहेत, झालीत. म्हणजे आज हा पोर्च ना, इथं पोर्चमध्ये पाणी टाकलं, जरा स्वच्छ केलं. गरम पण एवढं होतं आहे, ते पाऊस येतो का काय. आता काय ऋतू कुठला आहे हे कळायलाच मार्ग नाही. आता खरं थंडीचे दिवस आहेत, पण चाललं आहे आता पावसाळा. पाऊस येतो मधनंच. ऑक्टोबर हिट तर आहेच आहे.
चला हे बघा, ह्याच्यात बेडशीट टाकते. सगळं इथलं काढलं. हे गाद्या सगळ्या उचलल्या होत्या जेणेकरून मावशीबाईंना ना ह्याच्या खालनं सगळं झाडून पुसून घेता येईल. आता मी ह्याच्यावर टाकते बेडशीट. हे पहा, इकडे बेडशीट टाकून असं मी आवरलेलं आहे बेड. विरांचा हा बेड आहे छोटा. आणि चला जेवढ्या अजून इकडं हॉल, अशा प्रकारे हॉल पण आवरून ठेवलं आहे. आता विरांश आले की पुन्हा जैसे थे होणार आहे. तर चला असू द्या, समाधान आवरल्याचं. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.